परत अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो म्हणजे असा, का कशासाठी आलो हे परिवार, का तुम्हा आम्हाला आज गेले महिनाभर झालं निमंत्रित करतोय, का तुम्हाला अगत्यानं प्रेमानं या कुटुंबानं बोलवलं, तर या पवित्र अशा कुटुंबातील हा असणारा एक शेवटच्या श्रद्धांजलीचा प्रसंग. या कुटुंबाची आदर्श माता, कर्तृत्व जननी, ममत्व साम्राज्ञी, मायेचा सागर, अथांग जीवनभर ममत्व प्रेम करून शून्यातून हे कुटुंब उभा करून आज चांगल्या नावालौकिकाला नावारूपाला ज्या आईनं आणलं, त्या आईचा असणारा हा पुण्यस्मरण सोहळा कैलासवासी हिराबाई नामदेव देशमुख, ही देशमुख परिवारातील एक आदर्श जननी, आदर्श माता. आज कोण्या वयामध्ये जाऊ, दुःख प्रत्येकाला आहे. चिठ्ठी न कोई संदेश, जाने ओ कौन सा देश, जहां तुम चले गए. निरोप नाही, बातमी नाही, अगदी व्याधा हातून सुटला विहंग जैसा. श्वापत धरणाऱ्याच्या हातून एखादा पक्षी सुटावा तसा या कुडीरूपी देहामधून ते तत्व निघून जातं आणि निस्तेज निर्जीव शरीर की त्याची आपण राख करतो. शरीराची होय माती, एक दिवस माती या शरीराची होती, पण नैनन चंदंती शस्त्राणी नैनंद हती पावका. ते चैतन्य, ते तत्व ज्याचा आहे तो परमात्मा घेऊन जातो. अशी आदर्श आई की जिनं वयाच्या 85 वर्षापर्यंत या देशमुख परिवाराचा आदर्श संसार केला. 2001 साली 23-24 वर्षापूर्वी आदरणीय नामदेवराव देशमुख गुरुजी यांचं या परिवारामधून जाणं झालं. तेव्हापासून या परिवाराला ताकद, बळ, आधार, संरक्षण देण्याचं काम या आईनं केलं. एका शिक्षकाची पत्नी, एका आदर्श शिक्षकाची पत्नी म्हणून वावरत असताना जीवनभर या आईच्या हातून अतिशय उत्तमातील उत्तम असं कार्य घडलं. याच आईच्या पोटी 5 लेकरांनी जन्म घेतला. आदरणीय सुभाषराव नामदेवराव देशमुख, रमेश नामदेवराव देशमुख, दिलीप, राजेंद्र व श्री माधव नामदेव देशमुख, असं 5 बंधूंचं या आदर्श कुटुंब या बानेर या पुणे जिल्ह्यातील पवित्र भूमीत राहत आहेत. टेंभुर्णी नावाचं गाव सोडलं. संसरच्या पावनभूमीमध्ये आयुष्यभर आईनं काबाड कष्ट केलं, राबली. फक्त घरच्याच रानात नाही तर लोकांच्या बांधाला आईनं जाऊन कष्ट केलं आणि या 5 लेकरांना वेल क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड केलं. असं असणार आईचं जीवनपट. माहेर पाहायला गेलं तर माहूरकर नावाचा अतिशय आदर्श असा दौंड तालुक्यातील खानोटा गावचा परिवार. 4-5 भावंड बहिणी, 8-9 जणांचं कुटुंब आणि अशा कुटुंबातली ही थोरली आई, थोरली बहीण. आज म्हणून दुःख आहे प्रत्येकाला. का? गेलेली माणसं पुन्हा येत नाहीत. नव्हे तो न्याय नाही, गेलेली गेलीच, पण आठवणी मात्र येतात. बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं. आपले आपले असतात. यानं आयुष्यभर प्रेम करीत असताना स्वतःच्या पोटाला काय मिळालं का नाही याचा विचार नाही केला. अशा आदर्श आईने टेंभुर्णी गावापासून संसर गावापर्यंत लिंबाळकर, सनस, रायते, शिंदे, जगदाळे, गोरे अशी फार मोठी नातेवाईक मिळवली. रमेशराव असतील, सुभाषराव असतील, हे दोघेही मोठे असल्यामुळे पुण्यात आले. मोठ्या भावानं काय करावं त्याच्या कर्तृत्वाची पहिली छाप म्हणजे बारक्या भावंडाला नांगरट करायला न लावता बारक्या भावांच्या शिक्षणाचा भार घेणं. अरे असे बंधू सुद्धा मिळणं फार दुर्मिळ झालं हो. सगळ्या भावंडांना सगळ्या भावंडांचा विचार करावा. मला वाटतं आईचं ममत्व हे सांगून जातं, हे सांगून जातं. हा विचार सगळ्या 5 लेकरांनी केला आणि एक आदर्श कुटुंब निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
आज बऱ्याच वर्षापासून हे कुटुंब या ठिकाणी स्थायिक आहेत. पुढं आई बापानं जे कर्तृत्व केलं तेच ह्या लेकरांनी केलं. चांदोरे असतील, कळमकर, जाधव, धनकुडे असे अनेक परिवार आपल्या परिवाराबरोबर जोडले आणि एक आदर्श पिढी निर्माण कार्याचं कार्य या परिवारानं केलं. माझ्याही मामांच्या मोरे परिवारामधून या घरात मुली नांदायला आल्या. माहुरकर परिवारामधून आई मिळाली आणि असा आदर्श परिवार आज एका तत्वाच्या ठिकाणी येऊन थांबलेला आहे. आज आई नाही पण प्रेम आहे. आई नाही, तिनं कमवलेलं कर्तृत्व आहे. आई मनो मी कोणा आई सहा कमारी ती हा काय कुणी काने मज येई शोककारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. पाचही मुलांच्या पाचही सुनांनी सुद्धा आईवरती नितांत शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम केलं. आजचा हा श्राद्धाचा विधी, आजच्या ह्या आठवणी, नातवंडे परतवंडे अगदी 4 पिढ्या ध्यासयुक्त अंतकरणानं आज ही आठवण काढतायत. ह्या आठवणी फक्त तुमच्या आमच्याच नाहीत, तर या आठवणी संतांच्या आहेत, माझ्या ज्ञानोबरायाच्या आहेत, माझ्या तुकोबरायाच्या आहेत. अहो भगवंत बाजूला सारला आणि माझ्या ज्ञानोबरायानं म्हणावं, सकल तीर्थाची धुरे जे कामाता पितरे तया सेवे शिकीर शरीरे लोन की. सगळ्या तीर्थांपेक्षा श्रेष्ठ तो दिलो. म्हणून आजचं कीर्तन आहे तुम्हा बानेर गावचं भूषण, आळंदी पंचकृषी माझा पुणे जिल्हा असेल. हे भूषण असणारे सर्व टाळकरी वृंद, पेटी मास्तर, साऊंड सिस्टीमवाले, आलेले सर्व नातेवाईक, श्रोतेजन, माझ्या वडिलांच्या आईच्या अंतकरणाचे बसलेले सर्व मान्यवर वृंद, आज प्रत्येकाच्या अंतकरणात, प्रत्येकाच्या नजरेसमोर त्या आईची एक आकृती असन. ज्याला ज्याला जशी जशी आठवली तशी तशी आज प्रत्येकाच्या अंतकरणात आठवण येतात. कारण जगाच्या पाठीवर कळवळा करणारी फार आहेत, पण तिच्या इतका नाही. ऐसी कळवळ्याची जाती जादे, ऐसे कळवळाचे जादे जादे, ऐसे कळवळाचे जादे, ऐसे कळवळाचे जादे. करेला भाग विना भेद, करेला विना भेद, ऐसे कळवळाचे जादे, ऐसे कळवळाचे जादे. करेला विना भेद, करेला विना भेद, ऐसे कळवळाचे जादे, ऐसे कळवळाचे जादे. असा कळवळा कोणाकडं नाही. तो कळवळा माझ्या तुकोबऱ्यांच्या आयुष्यात मातृत्वाच्या रूपानं आला, पितृत्वाच्या रूपानं. तोच कळवळा ज्ञानोबरायांना मिळाला की जी आई प्रभात वंदन ऐकता ऐकता जर लेकरांच्या जीवनात दुःख आलं तर अखंड अंतकरणाशी विरहणी सांभाळते. देवा, कधी माझ्या लेकरांचं ऊन होऊ देऊ नको. आणि जर माझ्या वाट्याला लेकरांच्या जीवनाला दुःख आलं तर ते दुःख माझे पडिलो दुरदेसी, मज आठवे मानसी, दिनते सिरजनी झाली हो माय. नको नको हा वियोग, कष्ट होता ते जीवासी जीवासी जीवासी. म्हणून
जीवनामध्ये एवढं कर्तृत्व केलं, तिच्या वाट्याला अपेक्षा असते जी मी पिढी निपजवली, जी मी पिढी निर्माण केली, जी मी पिढी तयार केली, ती पिढी फक्त घरापुरती मर्यादित न राहता तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोटी काही. एक आदर्श पिढी तयार करण्याचं काम आईचं असतं आणि मला वाटतं ते कर्तृत्व आईनं करून दाखवलं. म्हणून जाता वेळी तिच्या अंतकरणात कमीत कमी एक शब्द आला असन, देवा अख्खं आयुष्य जिजवलं चंदनासारखं, पण जीवन गोड करून गेलं रे देवा. म्हणून शेवटचा क्षण अशा आदर्श तत्व सांभाळणाऱ्या आईचा पहिल्या चरणातला विचार आहे. सेवा तो भला, सेवा तो भला, बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो काय झालो, गोड झाला. गोड खाऊन होत नाही हो, गोड लेवून होत नाही, तर गोड गाऊन होत. जाता जाता अंत्यविधीमध्ये 100 साड्या नव्या जळाल्या, पण जीवनभरात 3 साड्या एकत्र कडून घालण्याची वेळ आली. लिहून गोड होत नाही, गाऊन गोड होत नाही, तर ते जीवनपट सांभाळून गोड केलं. जात्याच्या मुखी घालिते मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. हे समाधानाचं लेणं ल्यावून आयुष्य गोड करणारी माता. काय मिळालं तिच्या पोटाला? उंबराच्या हिरव्या दोड्या मिलू खाल्ला असन, बरबड्याची भाजी चिगळ खाल्ली असन, भेंड्याच्या भाकरी खाल्ल्यास, अरे काय काय खाल्लं नसन रे. गरिबीचे चटके सहन करीत करीत जीवनाचा ध्यास उराशी अंतकरणाशी बाळगून, अरे कुठं संसरगाव भवानीनगर जवळचं, कुठं बानेर नावाची ही पुण्यनगरी, इथपर्यंतचा एक थक्क करणारा प्रवास या माणसांनी पाहिला, या माणसांनी सहन केला. अरे शिक्षकी पेशा म्हणजे काय, आताच्या सारखा 7वा वेतन आयोग नाही. अहो तुटपुंजा पगार, काय बागायचे, 5-5, 6-6 लेकर खायासाठी. गुरुजी हो, त्याची सर नाही कोणाला. तुका करी प्रणिपात दंडवटाचार्य, तुकोबऱ्यांचं वाक्य, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मायबापानंतर 2 नंबरचा आधार म्हणजे गुरुजी असतो. अरे दया करण्याचे पुत्र असी तेच दास आणि दासी. स्वतःच्या लेकरावर तर कोणी प्रेम करल, पण जगाची हजारो लेकरं घडवण्याचं कार्य गुरुजींनी केलं.
त्याच्यासारखं कॉन्व्हेंट CBSE लाखो रुपयाचा फी, चालता येत नाही त्या पोराला 5 लाख खर्च आहे. आता आपलं अख्खा आयुष्यभराचं शिक्षण त्यात झालं. तो काळ होता हो. त्या काळी गुरुजी शाळेत म्हणलं तरी मुक्कामाला राहायचे. तो काळ घरापासून फार लांब लांब जाण्याची वेळ आली आणि त्यात ही 5-6 लेकरं सांभाळली. मला गुरुजींच्या आदर्श जीवनावरती 10वीला एक कविता होती. जीवनामध्ये किती कष्ट पडू द्या, किती यातना होऊ द्या, आईबाप गेल्यानंतर आधार जर कोणाला घ्यायचा असेल ना, तर पुन्हा शाळेतला तो गुरुजी शोधायचा, पुन्हा शाळेकडे जायचं आणि पुन्हा त्या गुरुची एकदा भेट घ्यायची. ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला, बोललावरती पाहून, अरे गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून, माहेर वाशिन पोरी सारखी 4 भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईल कशी गुरुजी, बायको मात्र वाचली. पुरात वाहून गेलेलं घर ज्याचं, तो गुरुजीकडे आधाराला गेला. गुरुजीला वाटलं आपल्या पगारातला काहीतरी पैसा द्यावा आणि याचं घर उभा करावं. त्यावेळेस गुरुजी खिशाकडे हात जाता हसत हसत उठला, पैसे नको सर, जरा एकटेपणा वाटला. ज्या दिवशी एकटेपणा वाटल त्या दिवशी गुरुकडे जावं आणि आपला जीवनात झालेला दुःखाचा प्रवास गुरुला सांगावा. गुरुजींनी खिशाकडे हात घेतला आणि काही पैसे देण्याची अपेक्षा केली. तेवढ्यात शिष्यानं हात धरला. गुरुजी, फक्त एकटेपणा वाटला म्हणून तुमच्याकडे आलो. हो, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा, नुसतं लढ म्हणा. हे लढ म्हणण्याची ताकद अखंड विश्वाला गुरु देत असतो. विठ्ठल विठ्ठल असं आदर्श कार्य गुरुजींनी केलं. तेवढंच आदर्श कार्य खांद्याला खांदा लावून ह्या आदर्श अशा मातेनं केलं. आणि म्हणून अंतकरणातला एक ध्यास आहे, देवा शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, गोड शेवट झाला देवा, जन्म हो का भलती याती, परिनगडी हरो भक्ती. हरिभक्तीपासून देवा वेगळं केलं नाही मला, याच्यामुळे मी भाग्यवान आहे आज. अरे भाग्यवान म्हणले तू खूप बरं आहे. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपाची केली न त्यागितीये, दिव्य लोकासी नेली. धन्य तुकवा, धन्यता मानली देवा. या जन्माला आलो, या जन्माचं सार्थक झालं. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया, विठ्ठलाची एक देखलिया. सार्थक आहे जन्माचं. आणि योग घडत नाही हो, कोटे काही, एक आहे एक नाही. आता बसून खाण्याचं वय झालतं, आता आनंद व्यतीत करण्याचं वय झालतं, आता नातवंडांच्या अंगावर अक्षता टाकण्याचं वय झालतं. त्या वयात ताटातूट झाली. अहो असंच आहे, कधीच फोन आपल्याला आपण बसल्यावर येत नाही, आंघोळीला गेल्यावर येतो. अख्ख्या अंगाला साबण लावले मग रिंग वाजणार. साबण पुसून पळत जावा तोवर फोन कट, पुन्हा लावाय जावा लागानाच. आंघोळीला गेलं पुन्हा लागला. आंघोळ झाल्या उचलला, काय काम नाही म्हणले, तारीख द्यायची होती. असं आहे का? किती या नाही म्हणले, देऊन टाकली. म्हणलं अर्जंट होती काय नाही म्हणले, 4 महिने टाइम होता. मग म्हणलं का सगळीच आम्ही प्रयागधामला जायचो होतो का, थोड्या वेळ तरी थांबायचो, पण नाही योग घडणार. छत्री घेऊन गेलं, पावसाचा टिपका नाही. छत्री घरी राहून द्या, दिवसभर माणूस रानात भिजणार. किती गरीब बैल असू द्या, विशीत आली की अंगावर वडायला सुरुवात करणार. किती गरीब बायको असू द्या, माहेरची माणसं आली की भांडणं काढणार. नौका पाहुणा आला की पोरं येडेवानी करणार. अहो या ठरलेल्या गोष्टीत एवढंच काय, फक्त डायरी घरी राहून द्या,
खिशातली. 12 तारीख आहे का 14 तारीख आहे का? अहो डायरी घरी राहिली हो. अहो म्हणले जी धंदा करताय ती संघ आणि जा की विठ्ठल 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 जीवनात सुखाचा आनंदाचा योग घडून येत नाही, उलट हे आयुष्य योगामध्ये येतं. जो देखे सो दुखे या बाबा सुखे या कोई नाही रे. अख्खा आयुष्य दुःखामध्ये गेलं आणि आज सुख आलतं तर देवा ती ताटातूट झाली, पण आनंद वाटतो, समाधान वाटतं. देवा अशी आदर्श आई होती म्हणून गळ्यातलं डोरलं मोडलं पण आमचं शिक्षण मागं ठेवलं नाही. अशी आदर्श आई होती, अर्ध्या पोटानं राहिली पण उपवाशी पोटानं आम्हाला झोपू दिलं नाही. अशी आदर्श आई होती, अरे बोलता येत नव्हतं तरी भाकरीची व्यवस्था केली. म्हणून आज आम्ही सुखामध्ये. म्हणून सुखामध्ये कष्ट करणाराची जाण धरली ना की शेवट तो भला. माझा बहु गोड झाला. आणि असा गोड शेवट झाल्यानंतर आम्ही कुठं गेलो? आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो माहेरा. कुठल्या माहेराला आलो? तर निज स्वरूप माहेराला, की जिथून कोणी जा म्हणत नाही, जिथून कोणी माया प्रेम बाजूला काढत नाही, जिथं कोणी व्यवहार पाहत नाही, ते माहेर. 3च अक्षराचा शब्द आहे. फक्त महिला मंडळालाच आवडला असं काही नाही, माझ्या संतांना सुद्धा आवडला. किती माहेर आवडतं, किती माहेर आवडतं. याचं एक उत्कट असं उदाहरण माझ्या जीवनात आलं. आषाढी वारीचा महिना होता आणि एक मावशी डोक्यावर गाठोड घेऊन वारीला चालली होती. साधी सामान्य होती, पण साधी माणसं सुद्धा किती आदर्श असतात त्याचं उदाहरण ती आई. सिंपल लिव्हिंग बट हाय थिंकिंग. विचारानं माणसं फार मोठी, राणीमार फार साधं.
प्रत्येक दिंडीच्या जवळ वाटणी बसणाऱ्या जायची आणि विचारी मारा, महाराज एक अभंग म्हणू का? कोणी तिला अभंगच म्हणू दे ना हो, कारण माणसं दिसाईवरून साधी असली ना, आतमध्ये काय ते कळत नाही हो. प्रत्येक दिंडीला विचारावं आणि आईनं पुढं जावं. ती आमच्या दिंडीच्या जवळ आली, म्हणली महाराज एक अभंग म्हणू का? तेवढाच येतो मला. म्हणलं मावशी म्हणा. गाठोडं खाली ठेवलं आणि माईक हातात घेतला. अहो एकच अभंग म्हटली, पण हजारो आमच्या पालखी सोहळ्यातील माणसं अर्धा अर्धा तास रडत होती. एकच अभंग. माझे माहेर पंढरी पंढरी, माझे माहेर पंढरी. अभंगाची 3 चरण झाली आणि 4थ्या चरणाला मावशीनं माईक खाली ठेवला. मावशी म्हण ना गा अभंग. नाही म्हणली महाराज माझा चरण पाठ आहे, पण मला म्हणता येईना हो, माझा कंठ दाटून येतो. एका शब्दावरती जिचा कंठ दाटतो त्याला माया म्हणतात, त्याला प्रेम म्हणतात. आई मी म्हणू लागतो, तू म्हण. आई म्हणली महाराज तुम्ही म्हणा, मला म्हणता येणार नाही. साधं चरण होतं, साधं शब्द होतं, पण विचार अमर्याद होते. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, घरी माहेरची आठवण, घरी माहेरची आठवण, घरी माहेरची आठवण. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भेवर जाते, आहे भेवरे जाते. योग योगानं आईचं माहेर सुद्धा भिवरेच्या तीरावरच आहे, भीमेच्या तीरावरच आहे. कधी जरी त्या वाटेला लागली तरी आठवण मात्र आईची येत राहणार. इतकं माहेर आवडतं. अहो या बानेर मध्ये कोटीभर रुपयाचा बंगला असू द्या 2 BHK, तरी खरं प्रेम माहेरातल्या परवारावर असतं असं म्हणते. किती जरी नवऱ्याबरोबर भांडणं झाली आणि नवऱ्याने जर मुसाळाने हाणलं तरी लागत नाही, फक्त मुसाळ माहेरचं पाहिजेत. विठ्ठल 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 विठ्ठल. इतकं माहेर आवडतं. ते माहेर जीवनपटाशी गुंफलं माझ्या संत मायबापांनी. आम्हा माहेर संतांची नामया स्वामी केशवाची. अनंत अशी माहेरावरती अभंग रचना केली संतांनी. का? माहेर तिथं प्रेम आणि प्रेम तिथं माहेर. तिथं एकही नातं असं नाही की त्यानं त्याग केला नाही. माहेरात प्रत्येक नात्यानं त्याग केला. माहेरात बापानं त्याग केला. अरे हिमालयासारखा बाप होता. मैनाक राणीच्या खांद्यावर डोकं ठेवून रडला. मैनाक अगं आज पार्वती नांदायला जायची ग, कोण माझी विचारपूस करणार, कोण मला माझं म्हणणार. कणवासारखा मुनी शकुंतलेसाठी रडला. माझी शकुंतला रोज मला सेवा करायची, आज कोण आहे. आणि जनकासारखा विदेही राजा सीतेसाठी रडला. असाच गोड मंडप. याज्ञवल्की ऋषी कथा सांगतात, हजारो शिष्यगण कथा ऐकतात आणि चालू कथेमध्ये मंडप पेटला आणि मंडपाचा एक खांब मांडीवर पडला. मांडी जळायला सुरुवात झाली तरी राजा जनकानं लक्ष विचलित केलं नव्हतं. तो सीतेच्या पाठवणीच्या वेळेस रडला. का? तितकं माहेर आवडतं, तितकी माहेरावर प्रेम करतात. आमच्या गावच्या राऊत मॅडम इथं आले तर आज 1.5-2 महिने झाला आईसाठी त्या धावतेत. ब्लड इन्क्रीज होईना, रक्त वाढना, पेशी वाढना. का जगू वाटतं अजून. माय मनता मनता ओठाला ग ओठ भिडे, सासू मनता मनता त्यात किती अंतर पडे. माय हा शब्द ओठाला ओठ चिटकवल्याशिवाय नाही म्हणता येत ग. माय तुझी ग पुण्याई माझ्या देहात सातली, आई ओली बाळंतीनं
उभ्या फडात नाचली. आणि म्हणून आज टेबल खुर्चीची जेवण लावा, लाखो रुपये खर्च करा, आई म्हणो मी कोणा आई हाक मारी. आज तिची बरोबरी कुठंच नाही हो. म्हणून सुरेश भटासारख्या गझलकारानं म्हणावं, चंद्र सूर्य तारे जरी तोडून आणले तरी आईच्या प्रेमापोटी ते फिकेत. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे आणि नारतीला. हे सूर्य चंद्र तारे मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जरासी माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना, शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना. हे आई हो, आई लेकरांसाठी जेवढं करेल तेवढं लेकर आईसाठी करीत नाही. बाप जेवढं लेकरांसाठी करल तेवढं लेकर बापासाठी करणार नाहीत. अरे अशी जगात कितीतरी उदाहरणं आहेत. त्यातलं माझं एक घर आहे. अरे माझ्या बापानं माझ्या बहिणीसाठी किडनी दिली, आम्हा लेकरांना बापासाठी नाही देता आली हो. या जगाच्या पाठीवर त्याग करावा याच व्यक्तींनी हो. तरुण माझ्या 35-36 वयाच्या 40 वयाच्या बहिणीसाठी 75 वर्षाचा बाप एका किडनीवर चालतोय. काय त्याग म्हणावा, काय समर्पण म्हणावं. म्हणून जीवनात त्याग समर्पण आई बापाकडून शिका राजा हो. त्यांना काही जरी मिळालं नसलं तरी माझ्या लेकरांना सुख सौख्य मिळालं म्हणून आयुष्यभर झिजणारी ही माणसं असतात. त्यात आई मातेची या चित्ती चित्ती मातेचे या चेते चेते मातेची या चेते मातेची या चेते. अवघे बालकाची व्याप्ती अवघे बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला आपला जवळ घेता सिन गेला. अवघे बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती देह विसरे आपुला देह विसरे आपुला आपुला आपुला. स्वतःचा देह विसरते एवढं प्रेम करते. पण जिने गावाकडून शहरात लावलं त्या किती शहरातल्यांनी आईबाप सांभाळलो. सहज जरी आपण विचारलं कोणाला का हो तुम्ही सगळी शहरात, गावाकडं आईबापाला कोण पाहतंय, नाही म्हणले महाराज आम्ही आणायचा प्रयत्न केला पण हवा सूट होत नाही, वातावरण मेंटेन होत नाही, त्यांना हित करमत नाही. अहो ती बापाची ना आईची कारणं नाही, ती तुमची कारणं झाली हो. तुम्हाला प्रायव्हसी पाहिजे, तुम्हाला फ्रीडम पाहिजे, तुम्ही इंडिपेंडंट पाहिजे, तुम्ही आधिपत्याखाली नको, तुम्ही सातच्यात घरात नको. बाबा मग मी माझा बाप घेऊन आलोय आणि 8 वाजता त्यांना गोळ्या दिल्या पाहिजेत. अस्थमाय, त्यांना दमाय, त्यांना भूक लागते, त्यांना साखर आहे. अरे ही मॅनेजमेंट आणि ही जजमेंटमध्ये तुम्हा आम्हाला चाकुरीबद्ध जीवन जगावं लागन. म्हणून कोणी आईबापाचा बोजा बरोबर घेऊन येत नाही हो. त्यांना जाण्याची इच्छा असते हो, पण तुम्ही आम्ही आणू शकत नाही. तुम्ही आम्ही त्यांच्या काळजीची कारणं सांगतात जे कुठंच खरी नसतात हो. म्हणून या परिवारानं आपल्या बरोबर सुख आणि आपल्या बरोबर दुःख आई कुठं उघड्या रानात एकाकी न टाकता आयुष्यभर आईला देव म्हणून सांभाळलं. विठ्ठल 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 आणि म्हणून या माहेरच्या आणि या सासरच्या दोन्हीही परिवारानं देवा भगवंताची साधना आम्हाला करायला शिकवली, देवाची साधना करायला शिकवली. अरे ज्याच्यासाठी माझ्या तुकोबरायांनी अख्खं आयुष्य व्यतीत केलं
त्या पांडुरंगाची साधना या कुटुंबानं आयुष्यभर केली आणि म्हणून बाकी कोण्या देवाला नवस करण्याची कधीच गरज पडली नाही. देवा कटावरी कर नाहीच्या देवाचे तयाचे न घेही मी दर्शन. ज्याचं हात कमरेवर नाहीत त्या देवाकडं सुद्धा मी जाणार नाही. काय तत्व आहे व एक तत्वी. तत्वाने भगवंताची नामसाधना केली. एक धरीला चित्ती अमीर कुमाईचा पती. एक गावा मी विठोबाचे एक गायला आम्ही रे. आणि सदैव त्याचं स्मरण केलं. म्हणून देवा आम्ही स्वार्थ आल्यानंतर देव बदलणारातले नाही. आम्ही स्वार्थासाठी पाद बदलणारातले नाही. आमचा देव आम्हाला नाही भेटला तरी चालल पण आम्ही दुसऱ्या देवाकडे जाणारातले नाही. नाहीच आमचा देव आम्हाला भेटला तर आम्ही देवाच्या डायव्हरला हका मारू. जरा डायव्हरला थोडा गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. वेगी आणावा तो हरी मज दिना ते उद्धरी. आम्ही त्या गरुडाला हाक मारू आणि माझ्या विश्वाचा मालक घेऊन ये म्हणून विनवणी करू. पण देवा आम्ही दुसऱ्या देवाकडं हात पसरवणार नाही. आम्ही तुझ्या अंकित बडियाचे अंकित. आम्ही झालो बळीवंत लाथाळलेला संसार. ज्याच्यासाठी संसार लाथाळला आणि तुझ्या अंकित झालो ना देवा. तू फक्त देव नाही तो हा देवाचाही देव. बडिया माझा पंढरीराव. म्हणून आम्ही अखंड देवा तुझीच साधना करू आणि तुझंच नामचिंतन घेऊ. एकदा प्रेमान त्या भगवंताचं भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला. आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा. परिहार झाला. आज देवा दुःख राहिलं नाही. आज जे काही दुःख होतं ते तुझ्यापाशी आलो आणि ते सगळं दुःख सांगितलं. म्हणून सासरामधील गारानं सांगण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आई वडील बर का. सासरामध्ये झालेलं दुःख सांगण्याचं पहिलं ठिकाण महत्वाचं ते आई वडिलांचं कुटुंब, आई वडिलांचं घर. म्हणून अशा ठिकाणी मी गेले आणि माझ्या जीवनात झालेलं सगळं दुःख सांगितलं. का दुःख आई सांगत असते नवे दुःख सांगत चला. आज दुःख थोडं नाही हो. दुःख दाबून दाबून आज अटॅकचं प्रमाण वाढलं. एवढं दुःख सहन केलं. ते दुःख जर झाकून ठेवलं ना तर मरणाशिवाय पर्याय नाही. पण कोणापाशी तरी मन मोकळं करा. आज बरीच परिवार असेत की त्या परिवाराला पहिलवान शरीर असताना आज नटरंग होण्याची वेळ आली. नाच्या होऊन नाचायची वेळ आलेले. लेकरं जर वेगळी निघाली, लेकरं जर तत्व सोडून वागायला लागली तर म्हातारपणी सुद्धा आई बापाला सती जाऊन सगळं सोसावं लागतं, सहन करावं लागतं. म्हणून काही बऱ्याचशा कुटुंबाचा आज नटरंग झाला आणि बऱ्याचशा कुटुंबाचा आट नट सम्राट झाला.
अख्खं आयुष्यभर जमवलेलं पोरांच्या नावावर केलं, पोरं वेगवेगळी राहिली आणि आज ज्यानं जमवून ठेवलं त्याला आज अथांग नभाकडं हात करून म्हणायची वेळ आली, अरे कोणी घर देता का घर? नट सम्राट झाला काही काहींच्या आयुष्याचा राजा हो. आणि म्हणून थोड्या आयुष्यात चांगलं जगत चला. थोडं आयुष्य अल्प आयुष्य मानवदेह शतक निलेते अर्धरात्र खाय, पुढे बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. हे थांबवता येत नाही हो कुणाला, हे वाचवता येत नाही कुणाला. हे आयुष्य एक ना एक दिवस जाणारे देह जायेल जायेल, त्यासे काळबा खायेल, कारण मोजासे दगडा दगडा. थांबवता येत नाही. म्हणून देवा ज्यानं हे कर्तृत्व केलं त्यानं स्वतःच्या आयुष्याला काही मागितलं नाही. अहो या देशमुख परिवाराने एवढा सुंदर हार माझ्या गळ्यात घातला एका अभंगाच्या जीवावर, पण ज्यानं गाथा लिहिली त्याच्या गळ्यात आयुष्यात कोणीच हार नाही घातला हो. त्याच्या एका एका शब्दावरती आम्ही कोट्यवधी रुपयाचं मालक झालो. पण ज्यानं गाथा लिहिली, ज्यानं ज्ञानेश्वरी लिहिली त्याच्या घराला दार मिळालं नाही हो. आम्ही सदैव सुडके जवळे येता चोर धाके, जावो पुढते भिके, कुत्री घर राखीती. कुत्र्यांनी घर राखली पण संतांच्या घराला दार मिळालं नाही. आमच्या बायकोला 15 लाखाचं डाग मिळालं, 4 जाग्यावर जागा झाल्या, 10 एकर जमिनी झाल्या, जुमलं झालं, 10 गुंठाची कंपाऊंड झाली. कंपाऊंड वरती आम्ही 2 पाट्या लिहिल्या. एका बाजूला लिहिलं कुत्र्यापासून सावध राहा आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं येथे पिको फॉल करून मिळेल. म्हणजे तेव धंदा सुद्धा आम्ही आमच्याच घराकडे घेतला. इतकं आमचं कधी पोट भरायचं. लाज वाटे जीवा तुझा मनविता दास, तुझे दास्य करीतो अनेका मागो खावया, धिग झाले चिने माझे पंढरी राया. देवा मला माझ्या जगण्याची लाज वाटते रे. भगवंताचं नामचिंतन घेतो आणि मी 4 आटण्यासाठी विषयांच्या दारामध्ये हेलपाटे घालतो. फार दुःख वाटतं देवा. आणि म्हणून जाग व्हा. फार थोडं आयुष्य तुमच्या हातात आहे. आणि आता तर एवढी भीषण परिस्थिती, अरे उत्तम आणि आनंदाचा असणारा महाराष्ट्र की ज्याची वैचारिक पातळी आज रसातळाला गेली. आज भीषण भयानक परिस्थिती. रोज एखादा अमानुष खून होतोय, रोज एखादा अमानवीय वध होतोय, रोज काना काय खून दरोडे बलात्कार रोज होत आहे तो रोज. माझ्या आनंदाच्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला आज याच राज्यकर्त्यांनी कलंक लावलं. कलंक. चांगली जगणारी माणसं आज शेजारी बसताना सुद्धा पहिल्यांदा जात विचारायला लागली. एवढं खालच्या थराला तुमची आमची मानव व्यवस्था गेली, वैचारिक व्यवस्था गेली. आणि ती व्यवस्था बदलण्याचं कार्य संतांचं खऱ्या अर्थानं होतं, आईवडिलांचं होतं. पण काय अधिकार आज आज अधिकाराच्या चौकटी एवढ्या भयानक झाल्या. कायद्याच्या चौकटीमध्ये इतकी माणसं गुंतली रे. आपणच जन्माला घालणारी 18-19 वर्षाच्या लेकरांनी स्वतःच्या जन्मदात्या आई बापाला आज पिंजऱ्यात उभा केलं. मला माझ्या बापापासून धोका आहे, मला माझ्या आईपासून धोका आहे. ताठ मानेनं आज कोर्टात सांगतेत. पण खालावलेल्या आणि खचलेल्या बापाला आज वाचवाय कुणी तयार नाही हो. निरागस झालेल्या आत्मबल हनन झालेल्या आईसाठी आज आधार देणारं कोणी नाही हो. म्हणून चांगलं शिकवलं संतांनी, चांगलं शिकवलं तुम्हा गुरुजनांनी. आणि सरकारने कायम तुम्हा आम्हाला ऑनलाईन रमीज खेळायला शिकवलं. म्हणून ती लोक काय तुमचं चांगलं करणार नाहीत, नव्हे कुणाचंच चांगलं करणार नाही. 3,000चं ती डबड आहे, पण रात रात माणसांना झोपा नाहीत. आता आमच्याकडे तरी नेटवर्क यायला बळच कुठतरी स्लॅपवर चढावं लागतं. अहो तुम्ही तर 5G नेटवर्क मध्ये तो 5G 2-2 वाजेपर्यंत आज पोरं शहरातून घरात नाहीत. मागच्या महिन्यात पुण्यात कीर्तन होतं, जागरकाला होता म्हणून राहण्याचा योग आला. नाही तर मी माझी आई आजारी म्हणून मी कधीच कुठं राहत नाही. मी देवांना नाही आंघोळ घातली कधी, देवाच्या डोक्यावरून कळशीभर पाणी ओतलं नाही. पण आईला आंघोळ घालून घर सोडणारा महाराज आहे. म्हणून माझ्या जीवनाचा मला अभिमान आहे. एकच दिवस बऱ्याच वर्षातून राहण्याचा पुण्यात योग आला. त्यावेळेस त्या मावशीने सांगितलं, महाराज झोप लागून द्या लागली तर, पण दार नका लावू बरं का. म्हणलं का नाही. म्हणली पोर कवा बी येईन. कवा येईन? कुठे गेलंय? म्हणले आता पोरं सुरू असतात, गेलंय फिराय. येईन 2-2:30 वाजता. 2-2:30 वाजता पोरग आलं.
मी त्याला विचारलं, बाळा कितवीला आहे? पहिल्याच शब्दाला तो बोबडा बोलला. म्हणलं कळालं बरं का सगळं आता, हा कुठून आलाय ते. आज परिस्थिती राहिली नाही रे. अख्खा आयुष्यभर कधी बापाला सुपारी धरता आली नाही, ती पोरं आज 10-10, 20-20 हजाराच्या बैठका घेत आहेत. म्हणून परिस्थिती गहन आहे. मला एकच जीवनपटातला एकच दृष्टांत सांगायचा आहे, तो साने गुरुजीच्या श्याम नावाच्या पात्राचा. की 40 दिवस कारागृहातले, हा त्यांचा लेख आहे. आणि त्यात श्याम नावाचं पात्र आहे. काल्पनिक असो किंवा सत्य असो, पण ते तुमच्या समोर साने गुरुजींनी आणलं. पहाटे स्वप्नात आई आली आणि आईने विचारलं, बाळा काय करतोय? त्यावेळेस आईला सांगितलं, आई झोपलोय. म्हणजे येड्या, अरे पहाटेचा अभ्यास करायचा असतो रे. उठवणी वेगेसी चला जाऊळ आवळासी, जळती पातकांच्या राशी काकडा अर्धी देखली या उठवणी वेगेसी. किंवा उठवणी पहाटे विठ्ठल पहा उभा विठे, चरण तयाचे गोमटे अमृत दृष्टी अवलोका. काकडा करणाऱ्यांना जसं पहाटे 3:30ला उठावं लागतं, 4ला उठावं लागतं. अरे तुम्हीच लेकरांनो गरिबाच्या घरातून आला आणि इंद्रायणीच्या काठावर अख्ख्या जीवनाचं सर्वस्व वाहिलं रे. पहाटे 4 वाजता याच लेकरांनी हात फटतात, बोटे फुटतात, जखमा होतात खोल, तेव्हा गोड निघतो असा मृदुंगातील बोल. अख्खा आयुष्य जिजवलं, तेव्हा हे मिळालं. लेकरा उद्यापासून पहाटे लवकर उठ. म्हणलं हो आई उठन. पण दादा 2 दिवसासाठी माझ्याकडे येतो का? म्हणलं का ग आई? काय नाही रे, महिना झालं भाकरी गोड लागाना. मला असं वाटतंय तुझी माझी ताटातूट होईल का काय. 2च दिवस. एवढंच वाक्य स्वप्नात पहाटे ऐकलं आणि खडबडून श्याम जागा झाला आणि टाहो फोडला. 4-5 जणांमध्ये असणारी ती खोली, 12-13 वर्षाचं आयुष्य. श्यामच्या रडण्यानं खोलीतली पोरं जागी झाली. म्हणली श्याम्या काय र? म्हणलं काय नाही, आई स्वप्नात आली आणि 2 दिवस येतो का म्हणली. अरे कुठं पुणे आणि कुठं पालघर, फार मोठं अंतर. त्या काळी 5 रुपये तिकीट असायचं एसटीला. सगळ्या पोरांकडे पैसे चापसून पाहिलं आणि 2 रुपये सापडलं. कोणी 2 आणे, कुठं 4 आणे, कुठं 10 पैसे, कुठं 20 पैसे. उरलेल्या 3 रुपयासाठी काय करायचे? सकाळी 8 वाजता श्याम स्वारगेटच्या स्टँडवर आला आणि हमाली करायची का म्हणून प्रत्येकाला विचारावं, वजन यायचं का, वजन यायचं का. 3 वाजता एक धनाढ्य कुटुंबातला शेठ मोठी बॅग घेऊन खाली उतरला आणि हमाल म्हणून हाक मारली. 13 वर्षाचं लेकरू पळालं. म्हणले मी येतो. म्हणले उचलल का तुला? म्हणले उचल. किती रुपये देतान? म्हणले पोरा 5 रुपये देईन तुला. अरे आभाळा एवढा अथांग म्हणजे आईकडं असतं. तिची गाठ घ्यायची तयार झाला. जिनं आयुष्यभर तळपतं ऊन स्वतःच्या अंगावर झेललं, ती आज आई मला बघायला भेटणार म्हणून आनंद झाला. तळपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजा साठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी खडे लाव उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काटाचे फास. आई माझी मायचा सागर, सागराची अथांगता मला बघायला मिळणार म्हणून किलोमीटर भर ते ओझं उचललं आणि जिथं टेकवायचंय तिथं टेकवायला गेला. दुर्भाग्य असं डोक्यावरची सुटकेस घसरून खाली पडली आणि उभा तडा गेला. 5 रुपये देणाऱ्या माणसानं 2 कान फाडीत दिल्या आणि सांगितलं गरीबाचा होता म्हणून काम सांगितलं. जा 10 पैसे देणार नाही. पाठमोरी आकृती त्या श्रीमंताच्या बायकोनं सांगितले. म्हटले हो गरीबाचं कष्ट फुकट कधीच घ्यायचं नाही. नका 5 देऊ पण काहीतरी त्याला द्या म्हणून 2 रुपये दिले. 2 रुपये देऊन शेवटची 3ची गाडी घामानं भिजलेला श्याम पकडतो आणि 8 किलोमीटरवर गेल्यानंतर कंडक्टर तिकीट विचारतो. 1 रुपया कमी. पोरा आता तुला मी उतरवीत नाही पण 7 किलोमीटर अलीकडे उतरवीन, चालन का? नाही तर इथंच उतर. श्यामनं सांगितलं चालतंय. आई पाहायची. घनदाट अशा जंगलामध्ये 7 किलोमीटर अलीकडे गाडी थांबली. 2 तास लेकरू पळत होतं. पहाटे 4 वाजता लेकरू घरी पोचलं तर अर्ध दार उघडलेलं ना अर्ध दार लावलेलं होतं. ज्वारीच्या पिठावर एक
मातीच्या झाकणीमध्ये ठेवलेल्या तेलामध्ये बुडवलेला दिवा होता. माय तुझ्यासाठी आलो पण तू दिसना ग. आत्या आली, मावशी आली, मामा आलाय, काका आलाय. अगं कधीच घरी न येणाऱ्या गरीबाच्या घरी एवढी माणसं कशासाठी आली असतील. कोणाला उठवलं नाही, पण 5 वर्षाचा बारका भाऊ चुलीपशी शेकत शेकत अर्ध्या वांग्याच्या फोडीबरोबर भाकरी खात झोपी गेलता. त्याला उठवलं आणि विचारलं, दाद्या अरे सगळी आलेत रे, पण आई कुठं दिसना. बऱ्याच दिवसापासून दाबून ठेवलेला हुंदका भावाच्या गळ्यात भाऊ पडला आणि हंबरडा फोडला. दादा अरे परवा दिवशी आपली आई देवा घरी गेली रे. 2 भाऊ आज एकत्र रडताना सुद्धा दिसत नाही. 2 भाऊ कोर्टाच्या पायरीवर दिसते. 2 भाऊ गावाच्या डोळ्या देखत आईबापाला मारताना दिसते. 2 भाऊ वाटणीवरून भांडताना दिसते. एवढंच काय, स्वतःच्या बापाच्या मैतीला न जाणारी पोरं आज या जगात आहेत. आईच्या मैतीला न जाणारी पोरं आहेत. अरे कुठे विचाराची पोरं आज राहिली. 2 भाऊ एकमेकांच्या गळ्यात पडले, हंबरडा फोडला आईसाठी. आणि ते ऐकून आत्या जागी झाली आणि आत्यांनी दोन्ही पोरं आपल्या हृदयाशी बिलगवली. लेकरांनो, श्याम्या तुझी लय वाट पाहिली आईनं, पण नाही रे तुझी भेट झाली. पण आता रडू नको, मी तुला आईसारखी. मावशी म्हणते श्यामा रड नको, मी तुझ्या आईसारखी. त्यावेळेस श्याम म्हणतो, अगं आई ती आई असते ग, किंबहुना धनुर्धरा, की तू ये मातेची उदरा. आई होऊन कधीतरी बघ, मग तुला आई कळन. म्हणून आई ती आईच असते, तिला कोणाचीच उपमा नाही हो. तिची उपमा माऊली ज्ञानोबा यांना आई म्हणून देता येईल. तिची उपमा माऊली रुक्मिणी आईला देता येईल. पण आईला कोणाचीच उपमा नाही. त्यातली देशमुख परिवाराची आदर्श आई आज 5ही लेकरं पोरकी करून दिगांतराच्या प्रवासाला गेले. दिगांबरी ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. पण अशी कीर्ती करून गेली म्हणून तुका म्हणे एक मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे अग्नी झालो आम्ही, अग्निरूप लागवणे दे पाप पुण्यांगा. आता काही अंगाला लागू नको देव देवा, कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैशी. कापराची वात जशी संपुष्टात येते तर खाली काही शिल्लक राहत नाही, तसं पाप पुण्य नको देऊ आता अंगाला चिटकू देऊ. का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, नोहीची माघारी परती जेवी. फक्त देवा अशीच अखंड आमच्या आईच्या कर्तृत्वाची आणि बापाच्या परिश्रमाची आमच्या या देशमुख कुटुंबामध्ये सदैव आठवण राहू दे. आणि सदैव आमच्या आई वडिलांनी दिलेला भगवत नामाचा संस्कार आमच्या मुखामध्ये अखंड राहून दे. आता आम्ही वाणीनं तेच नाव घेणार अभंगाच्या शेवटच्या चरणात. हाते द्या, हातात द्या.
म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखमाईच्या वरा. देवा, आता आमच्या वाणीनं आम्ही काही दुसरं नाव घेणार नाही, फक्त एकच नाव की जे अखंड आम्ही ते स्वीकारलंय, फक्त ते एक नाव आम्ही कधी विसरणार नाही देवा. ते आमच्या वाणीचं तत्व. या वाणीनं आता दुसरं काहीच करायचं नाही, ते अखंड नामचिंतन घ्यायचं. ते वाणीनं नाव माझ्या संत माईबापांनी घेतलं, ते नाव या परिवारानं घेतलं, म्हणून आज हा एक आदर्श परिवार या पुणे जिल्ह्यामध्ये या पावनभूमीमध्ये आदर्श करून गेला. आणि असे आदर्श तत्व या परिवाराला आईनं शिकवले. म्हणून हिरकणी आली जी लेकरासाठी कड्यावरून उडी टाकती, तीची महाराष्ट्राची पावनभूमी. एक जिजाबाई आली की जी बुलढाण्याच्या शिंदखेड राजावरून आली, पण पुणे जिल्ह्याला पावन करून गेली. 3 भाऊ आणि स्वतःचा बाप मारला गेला, पण 4ही मैती पेटल्या माहेरात. पण माहेराकडनं जाता आपल्या लेकरांचा आणि आपल्या पतीचा संसार उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या आदर्श आईनं भरलेली ही पावन मातृभूमी, आणि याच भूमीमध्ये ही देशमुख परिवाराची आई आजपर्यंत आदर्श करून गेली. म्हणून राजानो, एकच करा, जीवनामध्ये आईवरती नितांत प्रेम करत असताना आईच्या प्रत्येक दुधाच्या थेंबाला अमृतापेक्षा कमी उपमा देऊ नका. म्हणून ज्या मुखानं आईचं अमृतासारखं दूध पिण्याचा योग आला, त्या मुखात काही घालून आपली वाणी दोषयुक्त करू नका, आपली वाणी बाटवू नका. म्हणून निर्व्यसनी राहा, निष्कलंक राहा व आईवडिलांचं कर्तृत्व असंच अखंड 7 समुद्रापलीकडे जावं. हा शिवरायांनी पण केला, हा शंभूराजांनी ध्यास घेतला, आणि हाच माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आम्हाला संदेश दिला. तोच संदेश पुढच्या काळामध्ये प्रत्येक कुटुंबात रुजावा व अशी आदर्श आईची आठवण अखंड तुमच्या स्मरणात राहावी, एवढीच मी माझ्या अहिल्यानगरच्या पवित्र भूमीतून भगवंतासमी प्रार्थना करतो व या देशमुख परिवाराच्या आदर्श आईस भावपूर्ण आदरांजली वाहतो. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगेल जीवखानी.